नमस्कार, मी मुक्ता मराठी शाळा शिक्षक संघटनेचा राज्य सचिव। गेल्या 5 तारखेपासून आम्ही या ठिकाणी पोटाच्या लढाईसाठी बसलेलो आहोत। आमच्या संघटनेचे राज्याध्यक्ष माननीय गजानन खैरे सर हे 5 तारखेपासून जल आणि अन्न त्याग करण्यासाठी या ठिकाणी बसले होते। अनेकांनी त्यांना फोन केले, अनेकांचे त्यांना फोन आले। माननीय आमदार साहेबांनी त्यांना फोन केले की तुम्ही कमीत कमी पाणी तरी प्या, अन्नत्याग तुमचं चालू असू द्या, पण पाणी सोडवा, पाणी प्या आणि हे जलत्याग सोडून सनी पुढचा लढा लढा। परंतु ते त्यांच्या या भूमिकेवर शेवटपर्यंत ठाम राहिले। एवढा अति जीवावर पेलणारा प्रसंग हे का करतात, तर याच्यामागं एकच भूमिका आहे। महाराष्ट्रातले 9000 कर्मचारी उपाशी आहेत। माननीय शिक्षण मंत्री तावडे साहेबांनी विधानभवनाला आपण सर्वोच्च सभागृह मानतोय, अशा सभागृहामध्ये त्यांनी आश्वासन दिलं, घोषणा केली की 1 व 2 जुलै रोजी घोषित झालेल्या अनुदानास पात्र केलेल्या सर्व शाळांना आम्ही येत्या काही दिवसांमध्ये, त्यांनी वर्ष सांगितले नाही, महिने सांगितले नाही, तर काही दिवसांमध्ये त्यांना निधीची तरतूद करून देऊ। पण आज जवळजवळ 3 महिने उलटले, कसल्याही प्रकारची निधीची उपलब्धता माननीय शिक्षण मंत्र्यांनी या ठिकाणी केली नाही। आम्हाला लेखी आश्वासन दिलं मागच्या आंदोलनामध्ये की काही दिवसांमध्ये 10 दिवसांमध्ये तुमचं काम करून देतो, पण तुम्ही अन्नत्याग सोडवा। त्याही आश्वासनाला त्यांनी केराची टोपली दाखवली। त्यामुळं नाविलाजाना पुन्हा एकदा माननीय गजानन खैरे सरांच्या नेतृत्वाखाली आम्हाला 5 तारखेपासून नाविलाज असतो महाराष्ट्रातल्या सर्व कानाकोपऱ्यातील या सर्व शिक्षक बांधवांना अन्नत्याग करण्याची या ठिकाणी वेळ आलेली आहे। मी म्हणतो खरंच या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये एका शिक्षकांना ही अन्नत्याग करण्याची वेळ येते, ही महाराष्ट्राला काळीमा फासणारी आणि लाजिरवाणी गोष्ट आहे। अरे आपण भारत हा महासत्ता बनला पाहिजेत असं स्वप्न माननीय मोदीजी बघतायत, माननीय पंतप्रधानजी बघतायत। एकीकडे राष्ट्रपतींचा पेमेंट हे 5-5 लाखापर्यंत वाढवतायत आणि याच देशामधले शिक्षक इथं उपाशीपोटी मारतायत। खरंच हे किती शोभनीय आहे, किती वाईट परिस्थिती आहे आणि ही परिस्थिती बदलावी म्हणून आम्ही मुक्ता संघटनेच्या वतीने हे आंदोलन अतिशय तीव्र करून जल आणि अन्नत्याग हे दोन्ही एकाच वेळी सोडून हे आंदोलन आम्ही वाढवत चाललो होतो। परंतु माननीय शिक्षण मंत्र्यांनी 6 तारखेच्या भेटीमध्ये आम्हाला आश्वासन दिलं की तुमचं काम झालेलं आहे, लवकरच आम्ही त्या ठिकाणी निधीची उपलब्धता करतोय, राहिलेल्या अघोषित शाळासुद्धा आम्ही त्या पूर्ण झाल्यानंतर घोषित करतोय, फक्त तुम्ही या ठिकाणी तुमचं उपोषण मागं घ्या असं त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं। पण त्यांनी स्पष्ट सांगितलं, साहेब 3 महिन्यापासून तुम्ही आम्हाला आश्वासन देत आहेत, यावेळेस आम्ही आश्वासनाला बळी पडणार नाही, तुमचं ते चॉकलेट घेऊन आम्ही घरी जाणार नाही। आमचे मुलं बाळंसुद्धा आम्हाला घरी गेल्यानंतर विचारतात की तुम्ही काय घेऊन आलात आणि त्याचं उत्तर आमच्यापाशी या ठिकाणी राहत नाही। त्यामुळं देसाल तर काहीतरी ठोस द्या। जोपर्यंत आम्हाला ठोस गॅरंटी येत नाही, ठोस निर्णय तुम्ही घेत नाही, तोपर्यंत आम्ही आझाद मैदान सोडणार नाही। तरीसुद्धा आम्ही माननीय शिक्षण मंत्र्यांच्या त्यांनी सांगितलेल्या त्या आदेशाला मान देऊन आणि माननीय खैरे सरांनी त्या ठिकाणी कालच जलत्याग आंदोलन सोडलं, परंतु अन्नत्याग आंदोलन अजूनही चालू आहे। आज जवळजवळ 4था दिवस आहे, त्यांनी अन्नाचा एक कणही त्या ठिकाणी घेतलेला नाही। त्यामुळं त्याचीच दखल घेत त्यांनी आज आम्हाला चर्चेसाठी बोलवलं आहे। या चर्चेमधून तोडगा निघेलच याची आम्ही अजूनही गॅरंटी देऊ शकत नाही, परंतु एक अपेक्षा आहे की माननीय शिक्षण मंत्र्यांना कुठंतरी या शिक्षकांची केविलवाणी ही गोष्ट लक्षात येत आहेत। त्यांना वाटतं आहे की कुठंतरी खैरे सर आणि त्यांची टीम कुठंतरी मनापासून लढती आहे, म्हणून या भेटीमध्ये निश्चितच काहीतरी तोडगा निघेल आणि ठोस आश्वासन आम्हाला मिळेल अशी आम्ही अपेक्षा करतोय। यासाठी आम्हाला आमचे मार्गदर्शक म्हणायला काही हरकत नाही, माननीय शिक्षक आमदार सावंत साहेब, त्यानंतर माननीय देशपांडे साहेब यांनी आम्हाला या आंदोलनासाठी खूप मोठं सहकार्य केलं, खूप मोठं मार्गदर्शन त्या ठिकाणी आम्हाला लाभलं। आम्ही महाराष्ट्रातले 9000 कर्मचारी सदैव त्यांचं ऋणी राहू एवढंच या ठिकाणी सांगू शकतो। आणि पुनः एकदा महाराष्ट्राचे मुक्ता मराठी शाळा संघटनेच्या वतीने एवढंच आव्हान करतो माननीय शिक्षण मंत्र्यांनी की हा प्रश्न अतिशय ज्वलंत प्रश्न, महाराष्ट्रातल्या अनेक 17 वर्षापासून ज्वलंत प्रश्न असलेला हा प्रश्न तुम्ही एकदा कायमचा सोडवावा, एवढीच विनंती मी सर्व शिक्षकाच्या वतीने या ठिकाणी करतो।